नमस्कार मित्रांनो, फायनान्शियल ॲडवायझर मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, सोने पण घसरले, चांदीत पण पडझड झाली, खरेदीदारांची बाजारात वर्दळ झाली, काय असणार चला तर बघूया। मित्रांनो, या महिन्याच्या आठवड्यात सोने चांदीने ग्राहकांना दिलासा दिला आहे। भाव उतरल्याने तुमच्या आठवड्यात व्यक्तीला या काळात महागडे गिफ्ट देऊ शकता। या आठवड्यात सोने चांदीत घसरणीचे सत्र आहे। गेल्या आठवड्यात पण मौल्यवान धातूचे दिलासा दिला आहे। कारण मित्रांनो, सोने आणि चांदीने या आठवड्यात दिलासा दिला, कारण 1-2 दिवस वगळता गेल्या आठवड्याप्रमाणेच पडझड झाली होती। सोने चांदी स्वस्त झाल्याने ग्राहक आपोआप सराफा बाजाराकडे वळला, पण बाजारात भाऊ गर्दी उसळली आहे। बजेटनंतर मौल्यवान धातूत वाढ होण्याचा अंदाज सध्या तरी फोल ठरला। जागतिक बाजारातील घडामोडीचा सोने चांदी स्वस्त झाले आहे। अमेरिकन फेडरल बँकेच्या पावलावर पाऊल टाकत आरबीआयने पण रेपो दरात कोणतेही बदल केलेला नाही, त्यामुळे बाजारात समीकरणे बदलली आहे। आता असा आहे सोन्या चांदीचा भाव। मित्रांनो, या महिन्याच्या सुरुवातीला सोने वधारले। 1 फेब्रुवारीला सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले आणि 3 फेब्रुवारीला 220 रुपयांनी स्वस्त झाले। तसेच 5 फेब्रुवारीला 150 रुपयांनी तर 6 फेब्रुवारीला 220 रुपयांनी सोने स्वस्त झाले। 7 फेब्रुवारी रोजी 180 रुपयांनी किंमत वधारल्या, पण 8 फेब्रुवारी रोजी किमतीत किंचित घसरण झाली। गुड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 58,140 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। मित्रांनो, चांदीत पण मोठी घसरण पाहायला मिळाली। जानेवारी महिन्यात चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली होती, तर शेवटी 2000 वधारली होती। 2 फेब्रुवारी रोजी चांदी 200 रुपयांनी वाढ झाली होती, तर 3 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी वाढ उतरली, पण 5 फेब्रुवारीला 300 रुपये तर 6 फेब्रुवारीला किमतीत 700 रुपयांनी कमी झाल्या होत्या। 7 आणि 8 फेब्रुवारी बदल झाला नाही। गुड रिटर्ननुसार 1 किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे। मित्रांनो, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार सोने स्वस्त झाले तर चांदी वधारली। 24 कॅरेट सोने 62,612 रुपये तर 23 कॅरेट सोने 62,361 रुपये आहे, तर 18 कॅरेट सोने 46,959 रुपये आहे आणि चांदीचा भाव 59,950 रुपये झाला। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।